नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. अकलूज लावणी स्पर्धेच्या निमित्ताने आपण विविध कलाकारांच्या मुलाखती घेतोय. तर आपल्यासोबत आहेत. काय नाव सांगताल आणि कुठल्या पार्टीतनं तुम्ही आला? आम्ही चौफुल्यावरनं आलो. राजनंदिनी ग्रुप आमच्या ग्रुपचं नाव आहे. तुमचं नाव सांगा. मेघा जेजुरीकर. आम्ही प्रत्येक गावातल्या वेगवेगळ्या मुली आहेत. बरं. आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे. किती वर्षापासून या स्पर्धेत? आम्ही बरेच वर्ष 10-12 वर्ष झालं आम्ही इथं अकलूजला कार्यक्रमाला येतो आणि प्रत्येक वेळेस आवर्जून आम्ही इथे येतो, कारण की आम्हाला आवडते इथली सिस्टीम वगैरे सगळे. काय वेगळे पण जाणवतं याला? इथं कलाकारांना जास्त इज्जत दिली जाते. बाहेर कार्यक्रम करतो एवढं काही नाही आहे, पण इथं खूप छान वाटतं आम्हाला आल्यावर. आयोजकांविषयी काय सांगताल? तुम्हाला जे इथं सुविधा मिळतात किंवा या स्पर्धेविषयी काय सांगताल? प्रेक्षकाविषयी काय सांगताल? इथं म्हणजे आल्यानंतरनं जे सगळे सिस्टीम आहे ना, ते खूप छान वाटते. सगळ्यांना व्यवस्थित राहण्याचे रूम, खाण्यापिण्याची सोय, नाश्ता वगैरे सगळ्यांना व्यवस्थित विचारला जातो. आणि या स्पर्धेमुळं तुमच्या आयुष्यात काय बदल घडतो? म्हणजे तुम्ही इतर ठिकाणीही सादरीकरण करत असाल, ही स्पर्धा विशेष करून तुम्हाला काय तुमच्या आयुष्यात बदल काय घडतो? बदल म्हणजे कार्यक्रम आम्ही मनापासून आम्ही प्रयत्न करतो की आमचा जो ग्रुप आहे तो खूप चांगला झाला पाहिजे आणि प्रेक्षकांनी पण आम्हाला खूप साथ दिली पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही इथं आनंदाने येतो. आणि बाकी काय, या स्पर्धेचे जे आयोजक आहे, जयसिंह मोहिते पाटील असतील, स्वरूपराणी मोहिते पाटील असेल, आपल्याच काही लावणी कलावंतांच्या वतीने जयसिंह मोहिते पाटील यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी मागणी होती. काय तुमचं म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतं जयसिंह मोहिते पाटील बाळदादांविषयी? बाळदादा का खूप छान आहेत ते, आणि त्यांनीच आम्हाला आत्तापर्यंत इथपर्यंत आणलेलं आहे आणि त्यांच्यामुळंच आम्ही इथं येतो. पारंपरिक लावणीचं थोडंसं दुर्लक्ष होतं आहे असं वाटतंय तुम्हाला? जी बाजारीकरण, इतर ठिकाणी स्पर्धा, स्टेज शो होत आहेत आणि पारंपरिक लावणी, काय बदल जाणवतो आणि तुमची काय मागणी असते? आत्ता सध्या तर जिकडं तिकडं DJचा हे चाललेलं आहे आणि आमची लावणी पारंपरिक वगैरे जागृत राहावी हीच आमची मागणी आहे. पारंपरिक लावणी जतन करण्यासाठी आयोजक जे प्रयत्न करतायत, हां ते प्रयत्न करतो आम्ही की कलावंतांना अजून जास्त किंमत मिळाली पाहिजे. आणि हे DJ वगैरे आहे ना, त्यासाठीच नाही का कलावंतांना थोडं कमी लेखतात, पण तसं काही नाही आहे. लावणीच राहणार शेवटपर्यंत, मरेपर्यंत लावणीच राहणार. या स्पर्धा चालू राहाव्यात असं वाटतं? हो, मरेपर्यंत राहावं चालू. सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे.